जीबीएसमुळे पुण्यामध्ये दोघांचा बळी. पुण्यातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11वर पोहोचली. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीमधील 825 एकरचा परिसर मुक्त. 7 दिवसांच्या धडक कारवाईनंतर मोहीम स्थगित. 4111 भंगार गोदामं, लघुउद्योग आणि इतरही आस्थापना भुईसपाट. पुण्याच्या दापोडीमध्ये रिक्षांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची धिंड. आरोपी नुमान खान, मुझफ्फर कुरेशी, सिप्टेन खान यांची धिंड. आरोपींनी रिक्षासह अनेक वाहनांची तोडफोड केली होती. प्लॅटफॉर्मची तासभर आधीच निश्चिती. गर्दी व्यवस्थापनासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून उपाययोजना. पुणे जिल्ह्यातील 758 अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू. जिल्हा परिषदेकडून भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. किमान 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांची येत्या 31 मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार. शिवनेरी किल्ल्यावर वन कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. हल्ल्यामध्ये वन विभागाचे कर्मचारी आणि 10 शिवभक्त जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम. विद्यार्थ्यांकडून इंग्रजी भाषेचं अध्यापन. इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन. पीएमपी बसमध्ये ज्येष्ठ महिलेनं दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तर महिलेकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.